आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. नगर जिल्हा रुग्णालयातील एका रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांकडून हलगर्जीपणा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेनेनं केलाय. किशन कांबळे नावाच्या अपघातग्रस्त रुग्णाच्या मानेजवळील फ्रॅक्चरकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्यावर योग्य वेळी शस्त्रक्रिया होऊ शकली नाही, अशी तक्रार शिवसेना अनुसूचित जाती विभाग शहर प्रमुख विनोद साळवे यांनी सिव्हिल सर्जनकडे केली आहे. अपघातग्रस्त किशन कांबळे यांना पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. यावेळी रुग्णाच्या मानेजवळील हाडाचा एक्सरे करण्यात आला, मात्र डॉक्टरांनी रिपोर्ट नॉर्मल असल्याचं सांगून रुग्णाला डिस्चार्ज दिला. डिस्चार्ज मिळाल्यानंतरही रुग्णाला मानेजवळ तीव्र वेदना होत असल्यामुळे त्यांनी एका खासगी रुग्णालयात एक्सरे काढला. या खासगी रिपोर्टमध्ये मानेजवळील हाड फ्रॅक्चर असल्याचं निष्पन्न झालं. हा खासगी रिपोर्ट घेऊन रुग्ण पुन्हा जिल्हा रुग्णालयात गेला असता संबंधित विभागाच्या डॉक्टरांनी आता त्या ठिकाणी मांस वाढलं असल्यामुळे ऑपरेशन करता येणार नाही. शरीराच्या मुख्य रक्तवाहिन्या तिथे असल्यामुळे रुग्णाला धोका होऊ शकतो, असं सांगितलं. संबंधित डॉक्टरांनी वेळीच योग्य उपचार केले असते तर हे ऑपरेशन त्याच वेळी होऊ शकलं असतं, मात्र त्यांच्या हलगर्जीपणामुळे ही वेळ आल्याचा आरोप शिवसेनेनं केला. या गंभीर हलगर्जीपणाबद्दल संबंधित विभागाच्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे अनुसूचित जाती विभाग शहर प्रमुख विनोद साळवे यांनी सिव्हिल सर्जन संजय घोगरे यांना निवेदन देऊन केली आहे. माझं नाव किशन संजय कांबळे. माझा 15 तारखेला गेल्या महिन्यामध्ये ॲक्सिडेंट झाला होता. म्हणजे गाडीहून पडलो होतो मी. त्यावेळेस माझ्या पायाला आणि इथं मार लागला होता. त्यावेळेस इथं ज्यावेळेस ॲडमिट असताना पायाचं त्यांनी व्यवस्थित केलं, पण वरचं जे होतं ना त्यावेळेस सांगितलं होतं त्यांनी एक्सरे काढले होते, पण त्या एक्सरेमध्ये नॉर्मल दाखवलं होतं. त्याच्यानंतर मला खूप त्रास व्हायला लागला. मग मी प्रायव्हेट दवाखान्यामध्ये एक्सरे काढले, तिथं ते हड्डी फ्रॅक्चर म्हणून सांगितली होती. तर आज मी आलो होतो सिव्हिल सर्जन यांना निवेदन द्यायला. त्यांना निवेदन दिल्यावर आता त्यांनी सांगितलं मला काहीचं वरचा इलाज व्यवस्थित करू, असं त्यांनी आश्वासन दिले. जिल्हा रुग्णालय येथे आम्ही जे कांबळे आहेत या पेशंटला घेऊन आलो असता इथं जे ट्रीटमेंट दिलं जातं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, जे गोरगरीब संपूर्ण आशेने इथे येतात, तर त्यांना व्यवस्थित हे डॉक्टर हातसुद्धा लावत नाही आणि आबडधोबड सगळं कसं पण काम करून पेशंटला कसं इथून काढवता येईल याच्याकडे हे सगळं लक्ष दिलं जातं. पेशंट हे गेल्या 15 दिवसापूर्वी इथे ॲडमिट झालं. त्यांच्या इथं हातीच्या इथं थोडंसं मार लागला होता आणि ते क्रॅक झालं, परंतु इथे एक्सरेला त्यांनी पाठवलं. एक्सरे जेव्हा करण्यात आला तेव्हा सगळं नॉर्मल सांगून या पेशंटला घरी पाठवण्यात आलं. जेव्हा जास्त दुखण्यात आलं, दुखायला लागल्यानंतर यांनी खाजगी रुग्णालय येथे उपचारासाठी गेले असतं. तिथे एक्सरे वगैरे काढलं तर त्यात निदान झाली की इथं त्यांना क्रॅक गेलेले, फ्रॅक्चर झाले. ज्यावेळेस आम्ही इथं डॉक्टरला, तांदळे डॉक्टर असतील किंवा इतर अनेक डॉक्टर आहेत, त्यांना भेटलो आम्ही, त्यांना हे सांगितलं तेव्हा त्यांनाच विश्वास यायला काही हा त्यांचाच रिपोर्ट आहे म्हणून. ते म्हणले असं नाही व्हायला पाहिजे. जेव्हा आम्ही टेक्निशियनला भेटलो, म्हणले असं का होतं, तर ते म्हणले आम्हाला फक्त चेस्टच सांगितलं, बाकीचं सांगितलं नाही, त्याच्यामुळे आम्ही बाकीचं काढलं नाही. तर हे सगळे एकमेकांवर ढकलाढकली करतात आणि पेशंटवर ते पूर्ण लक्ष देत नाही. नाविलाज असतो, पेशंटला खाजगी रुग्णालयात जावं लागतं आणि गव्हर्नमेंट यांना लाखोच्या प्रमाणात आज खर्च करत आहे सरकारी हॉस्पिटलवर, परंतु हे रुग्णाला व्यवस्थित कोणत्याही प्रकारची सेवा देत नाही आणि शक्यतो पेशंट कसा खाजगी रुग्णालयात जाईन आणि उपचार घेईन याच्यावर त्यांची भर असतो. तेव्हा आम्ही आज CS साहेब घोगरे साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे की संबंधित टेक्निशियन आणि जे डॉक्टरांनी रेफर केला एक्सरे वगैरे काढायला, त्यांच्यावर तुम्ही कडक कारवाई करा, जेणेकरून गोरगरीब जे आपल्या इथं रुग्ण येतात त्यांना न्याय भेटेल आणि त्यांच्यावर व्यवस्थित ट्रीटमेंट केलं जाईल. यापुढे तर या असे कोणते प्रकार घडले तर मी विनोद साहेबराव साळवे, शिवसेना शहर प्रमुख अनुसूचित जाती विभाग, आम्ही आमच्या शिवसेनेच्या वतीने या अहिल्यानगर शहरामध्ये तीव्र आंदोलन छेडू आणि याचा पाठपुरावा आम्ही वरती आमच्या प्रमुखाकडे करणार आहोत आणि याच्यावर कारवाई करून संबंधितांना कसा न्याय देता येईल याच्यावर आम्ही आमचं लक्ष देणार आहोत. जय हिंद. आज तुम्ही निवेदन दिलं, आता तुम्हाला साहेबांनी काय सांगितलं आहे का? आम्ही आज CS साहेबांना निवेदन दिल्यानंतर CS साहेबांनी संबंधित डॉक्टर
यांना फोन वगैरे करून त्यांना ॲडमिट करायला सांगितलेलं आहे पेशंटला, आणि पुढील उपचार ते करणार आहे. आणि असं काही घडणार नाही याची ते दक्षता घेऊ म्हटल्यानंतर असं आश्वासन दिले. सिव्हिल सर्जन डॉक्टर संजय घोगरे यांनी या निवेदनाची तात्काळ दखल घेतली असून संबंधित विभागाला योग्य उपचार करण्याचे निर्देश त्वरित दिले असल्याची माहिती साळवे यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे अनुसूचित जाती विभागाचे सचिव विजय लोंढे, सिद्धांत पाटोळे, श्रीधर शेलार, शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.